Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. पोलिसांनी तपास केलाय ना, एसआयटी हा शब्द त्यांच्या तोंडात शोभत नाही. ठाकरे सरकारनं अनेक गुन्ह्यामध्ये ज्या एसआयटी स्थापन केल्या होत्या त्या गृहमंत्री झाल्याबरोबर पहिल्या 24 तासामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या एसआयटी रद्द केल्या. याचा अर्थ तुम्ही एसआयटी मानायला तयार नाही कोणती. आणि त्या एसआयटी अत्यंत गंभीर गुन्ह्यातल्या होत्या. माननीय उद्धव ठाकरे यांनी स्थापन केलेल्या एसआयटी भ्रष्टाचार किंवा अशा प्रकारचे खटले. त्यानंतर आपले सन्माननीय मिंधे मुख्यमंत्री यांनी खटला फास्ट ट्रॅकवर चालेल वगैरे वगैरे अशा घोषणा. का असं फास्ट ट्रॅक? या घटनाबाह्य सरकारचा खटला फास्ट ट्रॅकवर चालला पाहिजे. तिथे हे सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणून तारखांवर तारखा पाडतात. बलात्कार जसा अबलेवर होतो तसा राज्यघटनेवर सुद्धा होतो. आणि महाराष्ट्रात सरकार राज्यघटनेवर बलात्कार करून निर्माण झालाय. हा खटला त्यांना फास्ट ट्रॅकवर नको आहे. त्यांच्या तोंडी सुद्धा फास्ट ट्रॅकची भाषा शोभत नाही. आता विषय राहिला कालच्या घटनेचा आणि सरकारच्या मानसिकतेचा. सरकारची मानसिकता ही प्रधानमंत्री मोदींची मानसिकता आहे. हे मी अत्यंत जाणीवपूर्वक बोलतो आहे. जे प्रधानमंत्री कर्नाटकात एका बदनाम बलात्काराच्या प्रचारासाठी गेले, प्रज्वल रेवण्णा, त्यांना माहीत होतं याच्यावरती बलात्काराच्या 200 पेक्षा जास्त महिलांनी लैंगिक शोषणाच्या तक्रारी केलेल्या आहेत. शेकडो व्हिडिओज त्याचे बाहेर आलेले आहेत. तरीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ज्या प्रज्वल रेवण्णाच्या प्रचाराला जातात, त्याचं कौतुक करतात, त्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट देतात, असं नेतृत्व जे महाराष्ट्र सरकार मान्य करतं बलात्काराला प्रतिष्ठा देण्याचं, त्या सरकारकडून तुम्ही काय अपेक्षा करताय? आणि म्हणून बदलापूरमधल्या जनतेनं जो आक्रोश केला तो मिंदे सरकारविरुद्ध होता. तो प्रधानमंत्री मोदींच्या वृत्तीविरुद्ध होता की हे सरकार लैंगिक शोषणाच्या प्रकरणात, बलात्काराच्या प्रकरणात काही करणार नाही आणि शेवटी गुन्हेगारांना वाचवलं जाईल. या उद्रेकातून जर लोक रस्त्यावर उतरले असतील तर तुम्ही त्या लोकांना गुन्हेगार ठरवता, त्या लोकांवर खटले दाखल करता. काय करताय तुम्ही? तुम्ही महाराष्ट्राचे अब्रू काढताय. आम्ही असं ठरवलेलं आहे, आज आमचे अनेक कार्यकर्ते, महिला कार्यकर्ते बदलापूरला जातील. पण महाविकास आघाडी म्हणून चर्चा सुरू आहे, अजून निर्णय झाले. महाविकास आघाडी म्हणून महाराष्ट्रात या प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षेसाठी काय करता येईल, आवाज कसा बुलंद करता येईल या अबलांचा, यासाठी विचारविनिमय सुरू आहे. माननीय उद्धव ठाकरे जे असतील किंवा काँग्रेस राष्ट्रवादीचे प्रमुख नेते असतील त्यांच्यामध्ये विचारविनिमय सुरू आहे आणि तुम्हाला लवकरच त्या संदर्भात आम्ही माहिती देऊ. असं म्हणतायत की विरोधकांनी काही माणसं त्या सगळ्या गर्दीमध्ये घुसवले आणि त्यांनी तो गोंधळ घातला. गिरीश महाजन असे म्हणू शकतात ज्यांच्यावरती लैंगिक अत्याचार झाला त्या चिमुरड्या मुली सुद्धा विरोधकांनी मॅनेज केल्या असतील. गिरीश महाजन यांचं डोकं फिरलेलं आहे. निदान अशा प्रकरणात तरी अशा माणसांनी राजकारण करू नये. याच्यामध्ये विरोधकांचा काय संबंध आहे? त्या शैक्षणिक संस्थेमध्ये लैंगिक शोषण झालं. त्या मुली किती लहान आहेत, तुम्ही त्यांचं वय पहा. तुम्ही त्यांच्या पालकांची तक्रार तुमचे पोलीस घ्यायला तयार नाहीत. पोलिसांवर दबाव येत होता. याच्यावर का बोलत नाही तुम्ही? आणि म्हणून माझा सर्वोच्च न्यायालयावरती आमचा आक्षेप आहे आणि मोदींवरती आक्षेप आहे. जे मोदी बलात्कारांच्या प्रचाराला जातात ते गिरीश महाजन त्यांचेच हस्तक आहेत. गिरीश महाजन त्यांचेच हस्तक आहेत. फडणवीस त्यांचे हस्तक आहेत. जे प्रधानमंत्री 200 बलात्काराच्या
बलात्काराचे आरोप असलेला प्रज्वल रेवण्णाच्या प्रचाराला जातात, त्याला शाबासकी देतात. अशा प्रधानमंत्र्यांचे हस्तक आहेत सगळे हे महाराष्ट्रामध्ये बसलेले. तुम्ही गिरीश महाजनकडून काय अपेक्षा करताय? गेल्या अनेक दिवसांपासून या घटना वारंवार घडत आहे आणि त्यातच हा काल बदलापूरमध्ये झालेला उद्रेक. असं वाटत नाही का पुढे येणाऱ्या काळात भारताचं सर्वोच्च न्यायालयानं तटस्थपणे काम करायला हवं. पश्चिम बंगालमधल्या घटनेची दखल घ्यायची आणि महाराष्ट्रातल्या घटनेची दखल घ्यायची नाही. बरं, सर्वोच्च न्यायालयानं राज्यघटनेचं पालन करायला शिकलं पाहिजे. बांगलादेशमध्ये सर्वोच्च न्यायालयात थोडी लोक घुसले, उद्रेक झाला आणि सर्वोच्च न्यायालयात तोडफोड झाली आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना राजीनामा द्यावा लागला पब्लिक क्राय करून. यापासून हिंदुस्थानच्या न्यायव्यवस्थेनं, जनतेनं, प्रशासनानं काही गोष्टी शिकल्या पाहिजे. जिस तरीके से बोलिए। बदलापुर में पुलिस ने लाठीचार्ज किया, वहीं अब मामला दर्ज हो गया, 300 लोगों पर 40 लोग को गिरफ्तार कर लिया गया है। कैसे देखिए पूरा बदलापुर? देखिए, महाराष्ट्र में और क्या हो सकता है? अगर एक पब्लिक क्राई हुआ है बलात्कार के खिलाफ, दो छोटी बच्चियां हैं जिनको समझ में नहीं कि हमारे साथ कौन सा घिनौना अपराध किया है, और उस लड़की को प्रोटेक्शन देने के बजाय न्याय मांगने के लिए जो लोग सड़क पर उतरे हैं, आप उनके खिलाफ आपराधिक मामले दायर करते हो। सबसे पहली बात है कि ये क्यों हुआ, जिस संस्था में हुआ, ये संस्था किसकी है? आप ढूंढ लीजिए। अगर ये कोई कांग्रेस पार्टी के साथ जुड़ी हुई संस्था होती, हमारे साथ जुड़ी हुई संस्था होती, तो यही देवेंद्र जी उनका पूरा महिला महामंडल लेकर वहां जाकर 24 घंटे अनशन पर बैठे तमाशा करते, बहुत बड़ी नौटंकी करते। अभी कहाँ है सब लोग? लोग इसलिए सड़क पर उतरे हैं क्योंकि पुलिस स्टेशन पर उनका अपराध दाखिल नहीं कर रहे थे, लोग एफआईआर लॉन्च नहीं कर रहे थे, दबाव में थे पुलिस। किसका दबाव था पुलिस के ऊपर? ये बता सकते हैं गिरीश महाजन, ये बता सकते हैं देवेंद्र फडणवीस जी, ये बता सकते हैं राज्य के मुख्यमंत्री, किसका दबाव था? जब इस प्रकार की घटना घटती है तो योगी राज में जो होता है बुलडोजर चलाते हैं, वैसे महाराष्ट्र में चलाने की कोशिश कुछ दिन पहले की। तो अपना बुलडोजर वहां क्यों नहीं गया मिंदे जी का? मिस्टर मिंदे से मेरा सवाल है मुख्यमंत्री से कि आपका बुलडोजर बदलापुर में क्यों नहीं गया? आप खुद क्यों नहीं गए? क्यों डरते हैं लोगों से आप? लोगों के ऊपर आप आपराधिक मामले दायर करते हो। सर्वोच्च न्यायालय क्या करता है? वेस्ट बंगाल में, पश्चिम बंगाल में, कलकत्ता में जो हुआ, आप उस बारे में संज्ञान लेते हो और सरकार को कुछ बोल सुनाते हो, ये क्यों नहीं हुआ, ये क्यों हुआ। फिर महाराष्ट्र में भी उनसे घिनौना अपराध हुआ है 2 बच्चों के साथ, और पब्लिक राय इतना भारी है, लोग सड़क पर उतरे हैं, तो उसका पब्लिक राय सर्वोच्च न्यायालय तक, सुप्रीम कोर्ट तक नहीं जा रहे क्या? अब बताइए। गिरीश महाजन कह रहे हैं कि ये राजनीतिक, कोई देखिए, उनके दिमाग में गंदी राजनीति है। जिस पार्टी के नेता और प्रधानमंत्री कर्नाटक में जाकर एक बलात्कारी के प्रचार में जुटते हैं, एक बलात्कारी का प्रचार करते हैं प्रज्वल रेवन्ना का, जिसके ऊपर 500 से ज्यादा मुकदमे हैं, आरोप है कि उसने महिलाओं का शोषण किया है, उसके प्रचार में जाने वाले प्रधानमंत्री की जो मानसिकता है, यही मानसिकता उनके जो चेले हैं महाराष्ट्र में, चाहे देवेंद्र फडणवीस हो, चाहे गिरीश महाजन हो, ये बलात्कारियों का ही साथ देंगे। ये लाडली बहन वगैरह सब बोगस है, ये सब नौटंकी है चुनाव के लिए और कुछ नहीं। प्रधानमंत्री पोलैंड और यूक्रेन जा रहे हैं। वहां बलात्कार हो रहे हैं तो रोकने के लिए जाते होंगे, हिंदुस्तान में चलने दो।